हरी हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी नामदेव जनाबाई 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 नामदेव बोला सगळे बोला. जनाबाई नामदेव 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 जनाबाई ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरी कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की संत शिरोमणी नामदेव महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की गुरुवर्य कांबेकर महाराज की जय हर हर महादेव श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानेश्वर माऊली यांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सद्गुरू महाराज सेवा मंडळ बाळाराम महाराज कांबेकर दिंडी आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा पहिला दिवस आणि दुपारच्या श्री ज्ञानोबाराय आणि नामदेवराय यांच्या तीर्थावळी या प्रकरणातील चरित्र कथेला आज प्रारंभ होत आहे आणि हा सुरू असलेला उत्सव हे सुरू असलेलं वर्ष वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं वर्ष आहे. या वर्षाची खासियत अशी आहे की कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान ज्ञानेश्वर माऊली यांना या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होऊन 750 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या श्रावण वद्य अष्टमीला ज्ञानोबरायांना अवतीर्ण होऊन 750 वर्ष झाली. तदनंतर आषाढ वद्य त्रयोदशी त्या दिवशी संत शिरोमणी प्रेममूर्ती नामदेव महाराज आणि त्यांच्या घरातली 14च्या 14 जण यांना समाधिस्थ होऊन 675 वर्ष झाली. त्याच्यामुळं ह्या वर्षामध्ये असा सुवर्णयोग गाठून आलेला आहे. त्यात जशी दुधात साखर पडावी आपल्या सद्गुरू सेवा आश्रम बाळाराम महाराज कांबेकर दिंडी आयोजित हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे त्या सप्ताहाला या वर्षी 12 वर्ष पूर्ण होतात. हो, म्हणजे कसं ज्ञानोबरायांचं नियोजन असेल, योगायोग कसा त्यांना अवतीर्ण होऊन 750 वर्ष पूर्ण होतात, त्याच वर्षी आपलं सुद्धा तप पूर्ण होते. हो, किती अनन्य साधारण योग जुळून आलाय आणि हे जुळून आणणारे करता करवते सगळे साधू संत मायबाप मंडळी, आपण फक्त हमाले. हो, आणि गेल्याच वर्षी वारकरी संप्रदायामध्ये अतिशय अभूतपूर्व योग असा आलाय की जगद्गुरु तुकोबारायांना सदैव वैकुंठ गमन करून 375 वर्ष पूर्ण होतात. बघा अशा किती पर्वणी आपल्याला एवढ्या ह्या आयुष्यामध्ये ह्या वर्षामध्ये पाहायला मिळाल्या
खरंच आपलं नाव सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावं असं आपण साधना करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या मनामध्ये ही खुणगाठ बांधायची, नक्कीच आपली काहीतरी थोडीफार का होईना सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी, भगवंताच्या चरणी असेल, तेव्हा आपल्या आयुष्यात असा योग जुळून आला. आणि गेल्या वर्षी आमच्या आजी वैकुंठवासी सुभद्राबाई श्रीपती उडाफे यांचं वृद्धापकालाने निधन झालं. वास्तविक खरं जर पाहायला गेलं तर त्यांचं निधन झालं हे शब्द चुकीचा कसा ठरतोय? तुम्हाला सगळ्यांना ज्ञातच आहे. गेली 7-8 महिने ते आजारी होत्या. गेल्या वर्षी समाधी सोहळ्याच्या आधी 7-8 महिने आजारी. आणि त्यांचा असा टाहो होता की मला आळंदीला घेऊन चला, आळंदीला घेऊन चला, आळंदीला घेऊन चला. पण आता इथली परिस्थिती, इथलं वातावरण तिला सहन होईनच, म्हणून असं काय सांगता येत नाही. आम्ही म्हणलं नको, पुण्यातच राहू द्यात. आणि ज्यावेळी समाधी सोहळा जवळ आला आणि समाधी सोहळ्याला आम्ही असा निर्णय घेतला की आजीला घरी ठेवायचं, आपण इथं सप्ताह करायचा. मग ते काय योग्य नाही, तिची तब्येत बरोबर नाही. मग कसं व्हावं, कसं करावं. शेवटी असा निर्णय घेतला की मग आपण आजीला इथं घेऊन यावं. इथं आल्यानंतर सप्ताह चालू नामचिंतन ऐकेल, ती काय सेवा शुश्रूषा करायला अनेक मंडळी इथं उपस्थित, त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही असं आम्ही ठाम ठरवलंच होतं. म्हणून मग आजीला घेऊन आम्ही इथे आलो. आणि अगदी आपल्या धर्मशाळेच्या दरवाज्यात गाडी पार्किंगला लावली, दरवाजा उघडला आणि आजीला दोघा तिघांनी असं गाडीतून बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर तिच्या अंगावरची चादर थोडीशी खाली झाली, अशी खाली जमिनीला लोळत होती. मग ती चादर मळू नये म्हणून तिने स्वतःच्या हाताने उचलून अशी मांडीवर ठेवली. म्हणजे इतकी सावध होती. असं नाही की बाबा बेसावध असताना आणली, इतक्या सावध आजीबाई होत्या. आणल्यानंतर त्यांना कळालं बा आता आपण आळंदीत आलोय, एवढं तर नक्कीच कळालं होतं. कारण की त्या इकडे तिकडे बघत होत्या असं कुठं आलोय आपण काय. आणि स्मृती कायम होती बरं का, किती आजारी, कोण आले, कोण किती वेळ बसले, कोण आहे, कधी असं सांगायला लागलं नाही हे आलेत म्हणून, ती ओळखायची सगळ्यांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. आणि मग इथं आणल्यानंतर खाटेवर टेकावल्यावरती पांडुरंगा, रुक्मिणी पांडुरंग एका बाजूला, ज्ञानोबराय एका बाजूला, तुकोबरायांचा फोटो होता. त्या फोटोकडे पाहिला आणि देह ठेवला. हो, म्हणजे त्यांचं निधन झालं असं म्हणता येणार नाही. ज्ञानोबरायांनी त्यांना आपल्या चरणी जागा दिली आणि अतिशय भाग्याने हा दिवस त्यांच्या आयुष्यात आला. आणि मग जणू काही आयुष्यभर केलेली वारकऱ्यांची सेवा, त्या सेवेचं फळ म्हणून असं घडलं असावं असं आम्ही मानलं. मग काय करावं, आजीचं वर्ष श्राद्ध करायचं आहे, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा सुद्धा जवळ आहे. मग काय करावं, आम्ही असा सर्व घरातल्यांनी ज्येष्ठांनी निर्णय घेतला की काल्याच्या दिवशी आजीचं वर्ष श्राद्ध सगळ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत व्हावं अशी सगळ्यांची सर्वानुमते इच्छा झाली. कारण की आता मग वारी आली, सप्ताह आलाय. सप्त्याच्या आधी एक दिवस गेल्या होत्या, 1-2 दिवस. सप्त्याच्या आधी 2 दिवस सगळ्यांना बोलवायचं, पुन्हा सप्त्याला बोलवायचं. त्याच्यापेक्षा मग सगळ्यांनुमती असं ठरलं की काल्याच्या दिवशी आपण वर्ष श्राद्ध करूया. हे असं झालं. म्हणून तो सुद्धा योग या वर्षी आहे. आणि ज्ञानोबराय आणि नामदेवराय या दोनही संतांच्या जीवनातील चरित्रकथेचा जास्त जवळून परिचय व्हावा, असं कोणतं प्रकरण आहे? नामदेवरायचं चरित्र सांगावं, ज्ञानोबरायचं चरित्र सांगावं. दरवर्षी आपल्या मठामध्ये ज्ञानोबरायचं चरित्र आपण सांगतच असतो. असं कोणतं तरी चरित्र, असं कोणतं तरी प्रकरण आपण घ्यावं जेणेकरून उभय संतांचं चिंतन व्हावं, म्हणून आपण तीर्थावळी प्रकरण घेतलं. आणि या तीर्थावळी प्रकरणाची सुरुवात करण्यापूर्वी
आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे, सनातन धर्माच्या नियमाप्रमाणे आपण मंगलाचरण घेतलं की श्री संताची या माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत. संतांना आपण दंडवत केले, नमस्कार केला आणि त्यांना नमस्कार करून त्यांना नमस्कार करणं म्हणजेच मंगलाचरण. आणि हे मंगलाचरण करून आपण या कथेचा प्रारंभ करीत आहोत. मंगलाचरण का करावं, कधी करावं, याच्या निमित्त फार चिंतन आपण एक दोन वर्ष मागं ऐकलेलं आहे. साठी सांगून पुढे चालतो. मंगलाचरण करायचं कारणच असं आहे की आपल्या कोणत्याही मंगल कार्यामध्ये, आपल्या सेवेमध्ये कोणतंही विघ्न येऊ नये याच्याकरता म्हणून मंगलाचरण करायचे. बघा, अगदी आडाण्यातला अडाणी शेतकरी असू द्या, हो, पेरणीच्या आधी तो नांगराचा फाळ पुजल्याशिवाय सुरू करत नाही. हो, किती येडा शेतकरी असू दे, त्याला ग्रंथ वाचलेला नसू दे, काही नसू दे, म्हणजे ही मंगलाचरणाची प्रथा ही आजची नाही, पूर्वीपासून. हो, अगदी आडाण्यातल्या अडाणी, अगदी साधा कामगार जरी असला तरी तो सुरुवातीला, दिवसाच्या सुरुवातीला त्याचं जे काय अवजार असेल, मग कुदळ फावडा असो, हातोडी असो, काय असो, त्याला नमस्कार करतो. पहिला असा हात लावून नमस्कार करतो, मग सुरू करतो. हो, मग ज्याचं जे काम असेल ते पहिला त्याला नमस्कार करतो. दुकानदार असतील, मग दुकानदार बघायचा, आता आपल्याला जर गडबड असेल आणि चुकून त्यांनी नेमकंच दुकान उघडलेलं असावं, मग तर काय बोलायचं. ते अगरबत्त्या घेणार, या कोपऱ्यात ओवळ, त्या कोपऱ्यात ओवळ, त्या कोपऱ्यात, सगळ्या कोपऱ्यावर ओवळून 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 मग ते गल्ला काढणार बाहेर, त्याच्यावर ओवाळणार. अरे एक पांडुरंगाला ओवाळल्यावर सगळं ओवाळलं बाबा. 50 ठिकाणी काय ओवाळत बसतो, पण त्याचं पांडुरंगावर ध्यान कमी, कोपऱ्यावर ध्यान जास्त असतं. हा हा मग जाऊ द्या, मी कोणाचा दोष काढत नाही. सांगायचा मुद्दा एवढाच, प्रत्येक जण काहीतरी मंगल करतो आणि सुरुवात करतो. ते जर तसं करत असतील, आपण तर मग चिंतन करतोय, कथा करतोय, आपण पण काहीतरी मंगल केलं पाहिजे. काय मंगल करावं? मंगलाचरणाचे 3 प्रकार आहेत. वस्तुनिर्देश रूप मंगल. सकाळी दादांनी अभंग घेतला, सुंदर ते ध्यान उभे होते. हो, हे काय वस्तुनिर्देश आहे. वस्तुनिर्देश रूप मंगल. वस्तू म्हणजे काय? परब्रह्म परमात्मा. सकाळी चिंतन झालं, हो, त्याचं वर्णन, भगवंताचं वर्णन करावं. जे सकाळचा जो अभंग, त्यामध्ये भगवंताचं वर्णन आहे, सगुण वर्णन आहे. बर, त्याच्यानंतर आहे आशीर्वाद रूप मंगल. आशीर्वाद रूप मंगल म्हणजे काय? आपल्यासाठी किंवा आपल्या अनुयायांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी इष्ट देवतेकडे किंवा संतांकडे नमस्कार करून आपल्या कल्याणासाठी काहीतरी मागून घेणे, ह्याला म्हणतात आशीर्वाद रूप मंगल. हो, भगवंतांना, संतांना नमस्कार करणे हे सुद्धा मंगलाचरण. हो, म्हणून त्या अनुषंगाने आपण सुरुवात केली की श्री संताची या माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत. संतांना दंडवत करूयात. ज्ञानोबराय, तुकोबराय आदी सर्व संत मांदियाळी यांना दंडवत करून असा आपण नमस्कार करून असं मागून घेऊ की हे भगवंता, हे साधू संत मायबापांनो, आमच्याकडून जी काही येडीवाकडी सेवा होती ती तुम्ही गोड मानून घ्या. ज्ञानोबरायांनी तर ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सांगून ठेवले, तरी न्यूनते पुरते, हो, अधिकते सरते, करुणी घ्यावे हे तुमते विनोदित असले. माझ्याकडून काय कमी पडलं ते तुम्ही पूर्ण करा, माझ्याकडून एखादं काय जास्त झालं ते तुम्ही कमी करा. असं संतांना, देवाला नमस्कार करून आपण सेवेला प्रारंभ करत आहोत. संत वाङ्मयामध्ये फार प्रकरणात, हो, त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायामध्ये जे दुपारचं नियमाचं भजन, ह्याच्यामध्ये
प्रामुख्याने 5 प्रकरण मुक्त. सगळ्यात पहिलं प्रकरण आहे पत्रिका प्रकरण, त्यानंतर आहे नाटाचं प्रकरण, नंतर समाधीचं प्रकरण, नंतर तीर्थावळीचं प्रकरण आणि मग बाळक्रीडा प्रकरण. ही 5 प्रकरणं झाली. तदनंतर सालोमालो किंवा हिंदुस्थानी अभंग घेऊन एक ज्ञानोबारायांचा अभंग घेऊन आपण भजनाची सांगता करतो. जे नित्य नियमाचे वारकरी आहेत, महिना वारकरी आहेत किंवा जे वारकरी संप्रदायाच्या नियमात चालतात, अशा सर्व मंडळी, अशा सर्व वारकऱ्यांना हे नित्य नियमाचं भजन माहिती आहे. हो, गावगाव खेड्यापाड्यांमध्ये ज्यांचा आणि वारकरी संप्रदायाचं फक्त एवढंच नातं आहे की त्यांनी गळ्यात माळ घातली, एवढंच नातं. हो, तर काही मंडळी आपण पाहतो वारीला येत नाही, वेळ असून येत नाही, हे महत्वाचं. किंवा एखाद्या तीर्थ यात्रेला निघालो, जर मजा हजा करायची असेल तरच निघणार, बायका पोरा सकट यावं नाही असं नाही. तुकोबारायांनी सांगून ठेवलंय, अवघा अनिला परिवार गोपी गोपाळांचा भार. हो, परिवार आणणं चुकीचं काम नाही, परंतु मजा हजा करण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी. हो, वारी करायची नाही, कुठलं व्रत करायचं नाही, फक्त आपलं गळ्यात माळ. अशा मंडळींना सहसा नित्य नियमाचं भजन, काकडा, हरिपाठ वगैरे काय माहिती नसतं. मग जी काही मंडळी भाविक, त्यांना बाबा त्यांच्या मनात एवढं ठाम आहे तेव्हा आम्हाला भगवंत काही येत नाही, आम्ही आपला हरिहरी म्हणतो. एखादा समजा हरिपाठ जमलं तर जमलं, नाही तर हरिहरी म्हणतो. ती भाविक देवासी आवडे भाविक जो बोळा, शुद्ध त्या चांडाळा करुणी मानू. हो, काही भाविक भक्त असतात, काही मंडळी अशी असतात त्यांना येत तर काहीच नसतं, पण भाव असा असतो. हो, मी म्हणजे आता मग वारकरी संप्रदायाची धुरा आता माझ्यावरच टिकून. हो, असा काहींचा भाव आहे. हो, मग एकादशी करायची नाही. शहाण्या माणसांचं सांगतं, अनेक मोठमोठे कीर्तनकार एकादशीच्या दिवशी टाचून जेवतात. हो, एकदा एका कीर्तन, ही घडलेली घटना आहे, मी आपलं उगाच सांगायचं म्हणून सांगत नाही. आता त्या कीर्तनकारांचं नाव मला नंतर विचारा. हो, रेकॉर्डिंग चालू आहे, कशाला बॉब आता विचारायचा. गीता जयंती महाशिवरात्रीच्या दिवशी कीर्तन, आणि त्यांनी फोन केला, महाराज तुम्हाला फराळाला काय करू? फराळ? कसला फराळ म्हणे, उपास नाही मला, मेथीची भाजी आणि भाकरी करा ज्वारीची. पांडुरंगा, शिवरात्रीच्या दिवशी टाचून जेवले महाराज. त्यानंतर त्याच महाराजांचं एकादशीला एका ठिकाणी कीर्तन. महाराज फराळाला काय करू? काय नको म्हणे, चांगलं कालवण करा, भाकरी करा, जेवणार आहे मी फराळाचं नाही. असे सगळं कुटाणा. हो, परंतु आमचे वारकरी मात्र हो, त्या पदार्थाच्या नावाचा सुद्धा उपवास. कसं तुम्हाला सांगतो, देहूकाराचे वारकरी, त्यांना असं सांगितलं की बाबा वडे केले, या या बस, वडे केलेत म्हणे. आणि कशाचे केले? साबुदाण्याचे वडे केले. पण ते साबुदाण्याचे का असं ना, पण काय आहेत वडे. वडा आला ना संपला विषय. हो, पदार्थाचं नाव आलं की ते चालत नाही. फळ आहार, फक्त फळ पाहिजे, बाकी नाही. त्यानंतर भाकरी केल्यात, नको भाकरी चालत नाही उपासाला. अहो भगरीचे आहेत, त्यात साबुदाणे टाकले. हो, भगरीची असू साबुदाण्याची असू, काय आहे ती नावाचा उपवास. हो, महाराज भात केलाय, कशाचा आहे? वरईचा आहे, पण काय आहे नावाचा उपवास. हो, आता आमचं सांगतो, आम्ही नितीन महाराजांच्या घरी, आमच्या गावाला एकादशी द्वादशी आमचं अन्नदान असतं एकादशीला. त्यावेळी एकादशीला गेलो. त्याच्यानंतर आता ताटं वाढली. ताटं वाढल्यानंतर
पहिली आली भाकरी. तर आम्ही लागलो खालीवर बघायला. म्हणे आता हे घरचं वार करायचं ह्यांना माहिती का नाही जणू आज एकादशी. मग मी सांगितलं बाबा, अरे आज एकादशी आहे. हो म्हणे महाराज माहिती की एकादशी. नाही भाकरी नाही. तुम्ही एकादशीला वरई खाता का नाही? खातो मी. साबुदाणा खातो. वा, मग ते दोन्ही दळून घेतलंय आणि त्या पिठाच्या भाकरी. हा असं. मग एक भाजी आली, चांगली शाक भाजी होती. आता म्हणलं शाक भाजी, आता अवघडच झालं काम. शाक भाजी म्हणलं आता ही भाजी नाही. म्हणे महाराज तुम्ही भोपळा खाता का नाही उपासाला? म्हणजे खातो की. मग ते भोपळा आहे ना, कुठला भोपळा? लाल भोपळा, आपला डांगरी भोपळा. हा, तो भोपळा आहे ना त्याचीच भाजी आहे महाराज. त्याच्यात काही शेंगदाण्याचा कूट टाकलाय आणि लाल तिखटामध्ये फोडणी दिली बस. बरोबर आहे. त्याच्यानंतर असं मेथीची भाजी कशी असते तशी दिसणारी भाजी आली. हा, आता म्हणलं हे दोन तर ठीक आहे, आता मेथीची भाजी कशी आहे? नाही म्हणे महाराज तुम्ही भोपळा खाता का नाही? भोपळ्याच्या पानाने काय केलंय? त्या पानाची भाजी. असं बर बर. मग भात आला, भात वरायचा होता, त्याच्यावर आमटी आली, शेंगदाण्याची आमटी होती. मग मग काय खाल्लं सगळं आणि काय बघता माझ्याकडे. हो, मला सांगायचं भाग काय, एकादशी एकादशी करावी वारकऱ्यांनी. दशमीला एकच टाइम जेवायचा. हो, ते पण दिवसभर निराहारी राहून संध्याकाळी एक टाइम दशमी खायची. एकादशीला मात्र पूर्ण निर्जला. हो, वारकरी धरतात निर्जला आणि महाराज मंडळी धरतात निर्जलाच धरतात, पण ज इकडं करायचं आणि ल तिकडं करायचं. काय? निर्लज्जा. हो, निर्जला नाही, निर्लज्जा. हो, लाजच नाही आम्हाला. हो, काय बी खातो. बर. आणि द्वादशीला मात्र काल उपास होता. काल उपास होता. मग सकाळ धरणं 4-5 बाऱ्या खाऊन होतो. हो, वारकऱ्याचं असं नाही. दिवस उजाडताना एक वेळा जेवलं त्याच्यावर द्वादशी. फार फार तर संध्याकाळी फळ आणि दूध घ्यायचं. असा एकादशीचा 3 दिवसाचं व्रत. असं एकादशीचं व्रत संपूर्ण गोकुळाने 1 वर्षभर केलं तेव्हा भगवंताचा अवतार. भगवंताला प्राप्त करायचं म्हणजे ते आपलं काय, आलं मनाला तर गेलं शेणाला, ते म्हणतात ना महाराज मंडळी. हो, तसलं नाही. भगवंताची प्राप्ती करायची म्हणल्यावर जड आहे बुवा, अवघड आहे. असो, मला सांगायचा मुद्दा एवढाच, या वारकरी संप्रदायामध्ये काय असं प्रवर्ग पडलेले आहेत. तर त्या सगळ्याच प्रवर्गांना हे नित्यनियमाचं भजन माहिती असेल. काहींना माहिती आहे, काहींना नाही माहिती आहे. काहींना माहिती आहे पण करत नाही. काही करतात पण काही माहित नाही, नुसतं आपलं वाचायचं म्हणून वाचायचं. काही मात्र वारकरी जाणून वाचतात. आणि त्यातच एक 2-4 वर्षापूर्वी आम्ही चातुर्मासामध्ये असताना गुरुवर्य, सगळ्यांचे युवक मित्र, सगळ्यांचे आदर्श संतवीर बंडा तात्या कराडकर यांनी ही वारकरी नित्यनियमाचं भजन सार्थ केलं. हो, त्यानंतर मात्र अतिशय सुंदरपणे सगळ्या साधकांना हे वारकरी संप्रदायामध्ये नित्यनियमाचं भजन कशाला म्हणतात ह्याचा अर्थ कळाला आणि जाणून बुजून सेवा होऊ लागली. आणि त्यातील हे तीर्थावळी नावाचं प्रकरण आहे. आणि ह्या प्रत्येक प्रकरणाचं काहीतरी महत्व आहे बरं का. हे आपलं उगाच टाकायचं म्हणून टाकलंय असं नाही. पत्रिकेचं प्रकरण. तुकोबरायांना पंढरपूरला जाणं झालं नाही काही थंडी तापामुळे. त्यावेळी भगवंताला तुकोबरायांनी पत्र लिहिले, त्याच्यामधलं हे प्रकरण पत्रिका. मग ह्याच्यामध्ये 2-3 प्रकार पडतात. जे खरं पत्र येते, त्यानंतर वारकरी परत येईपर्यंतची मनस्थिती, आणि वारकरी परत आल्यानंतरचे अभंग, असे काही 2-3 प्रकार पडतात. तदनंतर नाटाचं प्रकरण. नाट म्हणजे आपण म्हणतो काय बाबा तू सकाळी सकाळी भावानीलाच नाट लावला, तो नाट नाही. हो, हा नाट म्हणजे काय, नाट या शब्दाचा अर्थ कांबेकर बाबा सांगायचे छंद. हो,
तुकोबरायांचा नाट या प्रकरणातील अतिशय वेगवेगळे छंद पाहिजे असतील तर तुकोबरायांना वाचा. एक उदाहरण म्हणून सांगतो. 10वा नियम जर तुम्ही काढला तर 10व्या नियमामध्ये 2 नाट आहेत. तर त्या नाटामध्ये पहिला नाट असा आहे 10व्या नियमामध्ये जर क्रमाने पाहिलं झालं तर 20वा नाट येईल आहे का. सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लत म्हणून नाही काही चिंता आहे का नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून नाही काही हो. त्याच्याच खालचा अभंग काय, न पवे सन्निध वाटते चिंता वरिया बहुतांची सत्ता नुगवे पडत जातो गुंठा कर्मावळीवंता सापडलो बहुभार पडिला शिरी मी हे माझे मदवरी उघड्या नागविलो चोरी घरच्या घरी जाणत जाणता. एका अभंगात सांगतात की मी संत समागमामध्ये म्हणून मला अजिबात कसली चिंता नाही. परंतु दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात की न पवे सन्निध वाटते चिंता, मला फार चिंता वाटते. का, कारण की संसारात गेलो. हो, हे तुकोबरायची 2 टोकं जर पाहायची असेल तर नाट प्रकरण एकच तुकोबराई वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसतात. नवे नवे आणखीन गंमत सांगतो. एक तर अभंगच असा आहे त्याच्यामध्ये परस्पर विरोधी मत तुकोबराय सांगतात. हो, 26वा नियम जर काढला तर त्याच्यामध्ये असा नाट आहे, शरीर दुःखाचे कोठार शरीर दुर्गंधीचे थार. काय दुःखाचे शरीर दुःखाचे भांडार शरीर दुर्गंधीचा थार नाही अपवित्र शरीर आहे शरीर. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घुसले शरीरे साध्य होय केले शरीरे साध्यले परब्रह्म आहे का. अवे एक तर चांगलं तरी म्हणा नाही तर वाईट तरी म्हणा. त्याच्यानंतर पुढच्या चरणामध्ये शरीर विटाळाचे आळे हो माया मोहपाश जाळे पतन शरीराच्या मुळे शरीरे काळे व्यापिले. आता काय म्हणलंय, शरीर विटाळाचे आळे का नाही. आता पुढच्या चरणात काय म्हणलंय माहिती का, शरीर सकळ ही शुद्ध आहे का तमार आहे का. शरीर सकळ ही शुद्ध शरीर शरीर निधीचाही निध शरीरी तुटे भवबंध वसे मध्यभागी देव शरीरा. तुकोबराय देवाला शरीराला सकळही शुद्ध का म्हणतात, देवाचा वास आहे ना. हो, ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात मज हृदयी सद्गुरु. हो, किंवा भगवंताच्या मुखातलं वाक्य सांगतो तैसा हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. हो, प्रत्येकाला आधार आहे म्हणून तुकोबरायांनी असं सांगितलंय. एकदा चांगलं म्हणलंय एकदा वाईट म्हणलंय एकदा चांगलं म्हणलंय एकदा वाईट म्हणलंय. एखादा वैतागून तुकोबरायांना सांगत अहो तुकोबराय एक तर चांगलं तरी म्हणा नाही तर वाईट तरी म्हणा आमचं पार भांजाळून गेले डोकं. मग तुकोबराय सगळ्यात शेवटच्या चरणात सांगतात शरीर दुःख नेदावा भोग शरीर दुःख नेदावा भोग शरीर दुःख नेदावा भोग शरीर नेदावा भोग न द्यावे सुख न करी त्याग न करी त्याग न द्यावे सुख न करी त्याग करी त्याग शरीर मोखटे ना चांग शरीर मोखटे ना चांग शरीर मोखटे ना चांग शरीर मोखटे ना चांग तुका म्हणे वेग करी हरी भजनी तुका म्हणे वेग हरी भजनी तुका म्हणे वेग करी हरी भजनी तुका म्हणे वेग करी हरी भजनी शरीर उत्तम
शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर दुःख ने जावा भोग शरीर दुःख ने जावा भोग न द्यावे सुख न करी त्याग न द्यावे सुख न करी त्याग शरीर वोखटे ना चांग शरीर वोखटे ना चांग म्हणे वेग करी हरी भजने 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 शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले रामकृष्ण हरी. हा नाहीतरी वाईट तरी म्हणा, मधीच काय पार्टी बदलताय तुम्ही सारखी सारखी. हो मग तुकोबराय सांगतात, तुकोबराय सांगतात, शरीर दुःख ने दावा भोग. शरीराला दुःख द्यायचं नाही, भोग सुद्धा द्यायचं नाही. लावून घ्या भोग. दावा भोग न द्यावे सुख न करीत द्या. शरीराला दुःख द्यायचं नाही, जास्त भोगात सुद्धा ठेवायचं नाही. हो जास्त भोग दिला, भोगे रोगा जोडोनी आ दिले अनेका. भोग दिला की रोग जोडलेला. हा न काय न द्यावे सुख न करीत द्या. सुख द्यायचं नाही, त्याग पण करायचा नाही. आणि शरीर कसं आहे म्हणसाल तर शरीर ओखटे नाचा. शरीर ओखट पण नाही आणि वाईट पण नाही, चांगलं तर नाहीच. हो मग नक्की करायचं काय? तुका म्हणे वेग करी हरी भजन. आपण भजन करायचं, बाकीचं राहून द्यायचं बाजूला. तुकोबराय सांगतात, शरीर उत्तम चांगले. हो तुका म्हणे वेग करी हरी भजन. वेग करा, अशी या नाटाच्या प्रकरणाची खासियत आहे. बघा आपण पाहतोय की नित्यनियमाच्या भजनात 5 प्रकरणं मुख्य आहेत. त्यातलं पत्रिकेचं आपण पाहिलं, नाटाचं पाहिलं. नंतर हे समाधी प्रकरण. समाधी प्रकरण म्हणजे काय? आपल्या सप्ताहाच्या सुरुवातीच्या काळात आपण समाधीचं भजन घ्यायचो, बाबांना माहिती. हो व समाधीच्या प्रकरणामध्ये नामदेवरायांनी ज्ञानोबरायांच्या समाधीच्या वेळी जे जे काही घडलं ते सगळं आपल्या अभंगांमध्ये लिहून ठेवलं. कारण की आता मला एकदम चरण आठवणार नाही, पण तो दाखविला मज डोळा दिव्य दृष्टी देऊनी. हो दिव्य दृष्टी देऊन भगवंतांनी हा समाधी सोहळा नामदेवरायाला दाखवला. आणि त्या बघा दिव्य दृष्टी हा शब्द आपल्याकरता नवीन नाही. हो भगवंतांनी अर्जुनाच्या सांगण्यावरून अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि दाखवल्यानंतर हे बघ म्हणे अर्जुना माझं विश्वरूप बघ. अर्जुन म्हणला कुठं बघ, तू तर अजून इथंच बसलाय. हो का? अर्जुनाला दिसलं का नाही? दिव्य दृष्टी नव्हती. भगवंताच्या लक्षात आलं, अरे मी प्रेम भावाने बोलून गेलो. पहिलं विश्वरूप दर्शन दाखवलं खरं, पण ह्याला डोळेच दिले नाही. हो मग सुंदर ज्ञानोबरायांनी तिथं प्रसंग रंगावलाय. अहो भगवंता तुम्ही स्वच्छ आरसा स्वच्छ पुसलाय आणि तो आंधळ्याला दाखवलाय. बघ कसा दिसतो. आता आंधळ्याला आरसा काय दगड काय सारखा. हो चांगला स्वरात पखवाज लावलाय आणि ते बाहेऱ्याला ऐकायला दिला. बाहेऱ्याला कसं कळण चढलाय का उतरलाय. हो आंधळ्याला आरसा दिसणार नाही. तसं भगवंता तुम्ही मला दिव्य दृष्टी नाही दिली, सरळ विश्वरूप दाखवलं, कसं मला दिसतं. भगवंतांनी दिव्य दृष्टी दिली. दिव्यम ददामि ते चक्षु. दिव्य चक्ष दिल्यानंतर मात्र विश्वरूप अर्जुनाला दिसलं. तसं हा जो समाधी सोहळा आहे, आता नंतर पुढं वर्णन येईल. हा समाधी सोहळा बघण्यासाठी सगळी देवमंडळी आलती. सगळी मंडळी
म्हणजे जवळजवळ पंचकोशावरी साधूजन, सगळी संत मंडळी 5 कोसावर होती, पण ती दिसत कुणला होती? फक्त नामदेवराय सारख्या संतांनाच ते दिसत होते. देव आलेले. हो, मग नामदेवरायच्या गाछ्यात प्रमाणच बघून घ्या. आता सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण सांगू का? विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीहुनी देव करीत. हे नामदेवरायला दिसत होतं ना. आता सुद्धा देवमंडळी आलेली, पण आपल्याला दिसतं का? आपल्याला पाऊस दिसतो फक्त, दुसरं काही दिसत नाही. हो, म्हणून या समाधीच्या प्रकरणात नामदेवरायांनी सगळी बारीक निरीक माहिती लिहून ठेवली. त्यांच्या दिव्य दृष्टीला जे जे काही दिसलं ते सगळं लिहून ठेवलं. बर, त्याच्यानंतर नामदेवरायांनी तीर्थावळीचं प्रकरण घेतलं. आणि जे आपण ह्याला घेणार आहे तत्पूर्वी 5वं आणि शेवटचं प्रकरण म्हणजे बाळक्रीडा प्रकरण. हे बाळक्रीडा प्रकरण तुकोबारायांनी लिहिलेलं आहे. आणि या प्रकरणाची विशेषता अशी आहे, बरं का, तिकडे लक्ष द्या. या प्रकरणाची विशेषता अशी आहे की या प्रकरणामध्ये तुकाराम महाराजांनी जे चरित्र लिहिलंय, एका चरणाच्या शेवटच्या अक्षरापासून दुसऱ्या चरणाचं पहिलं अक्षर दुसरं चरण सुरू होते. अशी बाळक्रीडेची विशेषता आहे. बघा, आपण एकच अभंग पाहू कसा. देवाजी देवा जगत्रेय जीवा, परियेसी केशवा विनंती माझी. माझी शब्द शेवट आहे का नाही, तोच माझी शब्द इकडे घ्यायचा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, आईशे देई प्रेम काही कळा. आता तो कळा शब्द पुढे घ्यायचा. कळा तुझ पाशी आमुचे जीवन, उचित करुणी देई आम्हा. आम्हा शब्द पुढे घ्यायचा. आम्हा शरणागता तुझा आधा, तू तव सागर कृपा सिंधू. मग ते सिंधू परत पुढे घ्यायचा. सिंधू पायावाट होय तुझ्या नामे, जळतील कर्मे दुस्तरी. हो, ते फळ उत्तम तुझा निजदास, नाही गर्भवास सेविलिया. सेविलिया रामकृष्ण नारायण, नाही त्या बंधन संसाराचे. संसार तो काय तृणवतमय, अग्नी त्याशी खाय क्षणमात्र. क्षणमात्रे जाळी पातकांच्या राशी, निंद उत्तमासी वंद्य करी. करी ब्रिद साचे आपुले आपण, पतित पावन दीनानाथ. नाथ अनाथाचा पती गोपिकांचा, पूर्वी चित्तीचा मनोरथ. चित्ती जे धरावे तुका म्हणे दासी, पूर्विता होसी मनोरथ. म्हणजे बरं असं नाही किंवा अभंग संपला सगळं संपलं, तसं नाही. पहिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जे अक्षर येईल शेवटचं, त्याच्यावरून पुढचा अभंग सुरू. आता बघा, चित्ती जे धरावे तुका म्हणे दासी, पूर्विता होसी मनोरथ. हे मनोरथला संपलं का नाही, मग दुसऱ्या अभंगाची सुरुवातच आहे. मनोरथ तैसे गोकुळीच्या जना, पूर्वावी वासना तया परी. हो, हे असं नवल प्रकरण आहे. म्हणजे कवी म्हणून तुकोबारायकडे पहा आणि हे प्रकरण वाचा. वा, कवी म्हणून किती सुंदर रचना तुकोबाराय. त्यातील कथा, त्यातील उपदेश, त्यातील सिद्धांत हे घडीभर समजा बाजूला ठेवा. कवी म्हणून तुकोबाराय एकदा वाचून पहा. शब्दावरून पुढं 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 पुढं. बर, आणि मग त्या 5 प्रकरणातलं एक प्रकरण जे आपण सेवेला घेतलं, तीर्थावळी प्रकरण. या तीर्थावळी प्रकरणाची काय विशेषता आहे, तर या तीर्थावळी प्रकरणातील मेन गोषवारा तुम्हाला सांगतो. काय नाही, कथा एवढीच आहे की ज्ञानोबराय तीर्थयात्रेच्या इच्छेने पंढरपूरला जातात आणि तिथं भगवंताकडे मागणी करतात की भगवंता, मला नामदेवरायाबरोबर तीर्थयात्रा करायची. एवढी मागणी मागतात आणि मग तिथून पुढे त्यांची तीर्थयात्रा सुरू होती. परंतु त्यातील असलेला प्रेमभाव अतिशय उच्च कोटीचा, अतिशय उच्च कोटीचा. आता नंतर आपण पुढे पाहणारच. एकंदर या तीर्थावळी प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी त्याच्या आधीची पार्श्वभूमी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. का गरजेचं आहे? का ज्ञानोबारायांनी अशी इच्छा करावी की नामदेवरायाबरोबर मला वारीला जायचं?
का अशी इच्छा करावी? हो, तो वारकरी संप्रदायात प्रसिद्ध असा प्रसंग आहे. काय? एकदा नामदेवराय आळंदीला सगळ्या संत मंडळींची गाठभेट घेण्यासाठी आले. तर नामदेवराय म्हणजे त्यावेळी मोठे संत. त्यात ह्या सगळ्या भावंडाला नामदेवराय वडील. हो, आता मला ते एकदम साल आठवायचं नाही, पण नामदेवराय हे सगळ्या भावंडांना वडील होते. मी पुढं तुम्हाला सांगून चालेल की कोणत्या साली नामदेवरायचा जन्म आहे आणि ह्या भावंडांपेक्षा नामदेवराय किती वडील आहे, पुढं चालून सांगन मी. नामदेवराय आल्यानंतर मग सगळ्यांनी निवृत्तीनाथांनी त्यांच्या पाया पडावं. आता पंढरीसी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हो महाराज, पंढरीसी ना, आळंदीला का म्हणले तुम्ही? पंढरीसी म्हणजे काय? पंढरपूरचे जे वारकरी आहेत, पंढरीसी पंढरपूरला गेलेले. काही लोक म्हणतात पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पंढरपूरच्या लोकांना अभिमान नाही. आता काय करा, पंढरपूरच्या लोकांसारखा अभिमानच कोणला नाही. हो, असो, चांगली पण गोष्ट आहे आणि वाईट पण गोष्ट आहे, दोन्ही बघायचं नाही आपल्याला, पुढे चालायचं. पंढरीसी कोणा नाही. आता पंढरपूरची लोक इथं बसलेत म्हणून पुढे चलो आपण. पंढरीसी कोणा नाही अभिमान, संत मंडळींना अजिबात अभिमान नाही. पाया पडे जन एकमेका. निवृत्तीनाथांनी नामदेवरायाच्या पाया पडले. नामदेवरायांचं पण कर्तव्य होतं की निवृत्तीनाथांच्या पाया पडलं. नामदेवराय नसतील झुकले, मग आता ते निवृत्तीनाथाच्याच पाया पडा ना. तर मग ह्या बाकीच्यांच्या कोणाच्या पाया पडतील? मग नाहीच पडले बा. मग ह्या सगळ्या संत मंडळींमध्ये सगळे नामदेवरायांच्या पाया पडले, पण मुक्ताबाई पायाच पडल्या. आता काय करा, ती अशी रागाने बघायला लागली नामदेवरायाकडं. निवृत्तीनाथांना कळून आलं आता काय खरं नाही, मग आता काहीतरी घोटाळा होणार. हो, कारण की मुक्ताबाई महाराजांच्या पुढे बोलण्याची ताकद दादांमध्ये सुद्धा नव्हती. हो, निवृत्तीनाथ पण मुक्ताबाईला घाबरायचे. आता म्हणले काय खरं नाही, हे काय नामदेवरायाला बोलल्याशिवाय राहणार नाही. मग निवृत्तीनाथांनी हळूच सांगितलं, मुक्ताबाई पंढरपूरचे संत आहेत, पंढरपूरवरून कुत्र जरी आलं तरी भगवंताचा अवतार म्हणून पाया पडावा. हे तर साक्षात नामदेव आहेत, तुम्ही त्यांच्या पाया पडा. मुक्ताबाई म्हणल्या, पाया पडा? पाया कोणाच्या पडतात म्हणे? संताच्या पाया पडतात. हे संत आहेत का म्हणे? आता ते मुक्ताबाईंचा अधिकार आहे. हो, मुक्ताबाई म्हणतात, अखंड दयाला देवाचा शेजार, का रे अभिमान गेला नाही, का रे अहंकार गेला नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही, का रे अहंकार गेला नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही, का रे अहंकार गेला नाही. अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही, का रे अहंकार गेला नाही. अखंड दयाला देवाचा शेजार, का रे अहंकार गेला नाही. हो, मुक्ताबाई म्हणल्या, मी पाया पडणार नाही. इथून पुढचं प्रकरण मात्र सगळ्यांना माहिती. मग का पाया पडणार नाही? ते म्हणे, नामदेव महाराज तुम्ही अजून कच्चे. अरे, असं म्हणल्यानंतर मग मात्र नामदेवरायला राग आला. एवढी एवढीशी पोर मला कच्चा म्हणते, घ्या परीक्षा, घ्या परीक्षा. मग तिथं वयोवृद्ध, बरोबर का? हो, संतांचा महिमा संतची जाणती, दुर्गमया गती आणि कांती. किंवा मग तुकोबरायचं सरळ प्रमाण सांगू का तुम्हाला? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. संतांना ओळखायचं असन, पहिला आपल्याला संत व्हायला. आपण संत न होता आपल्याला संत ओळखता येत नाही. मग तिथं संत होते, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत होते, बरोबर काका. मग त्यांनी थापटं हातात घेतलं
पहिलं थापटं टाकलं कुणावर? निवृत्तीनाथांवर. का? त्यांच्यामुळं ही पोर लय बोलत होती ना. हो. कोणाची बहीण? दादांची बहीण. कुणामुळं बोलती? दादांमुळं बोलती. पहिले दादांचीच परीक्षा घ्या. हो, नामदेवराय म्हणले. आता दादांची परीक्षा डोक्यावर थापटा टाकल्याबरोबर टणक्याने आवाज आला असा. मग भाजलेला मडका असेल तर मग टणटण आवाज येतो. कच्चा मडका असेल तर बदबद येतो ना आवाज. हो, आला का आवाज? बदबद. सगळ्यांची परीक्षा झाली, सगळ्यांची मडकी भाजलेली होती. कथाभाग तुम्हाला माहिती. नामदेवराय मात्र मग घाबरायला लागले. नामदेवरायला ती थापटणी लागली डोक्याला जोरात. लागल्यानंतर मग ते तसंच पळत गेले पंढरपूरला. हो, देवावर रागवले. देवा, आज तुम्ही तर रात्रंदिवस माझ्या बरोबर प्रचार त्यांचा करता होय. हो, हे कसं काय म्हणे? तुम्ही तर आमच्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरता आणि मतदान त्यांना देता. असं हे सगळं घोटाळा का? EVM घोटाळा आहे का काय? हे काय नक्की चाललंय? देव म्हणले, कसं आहे नामदेवा, तुला खरं सांगू का? तुला वाईट वाटेल पण तू खरंच कच्चा आहे. हा, असं म्हटल्यानंतर मग मात्र नामदेवरायला राग आला. मी कशावरून कच्चा आहे? हो, परंतु म्हणले एक सांगू का? देवाची जरी प्राप्ती झाली तरी गुरुची जर प्राप्ती नसेल तर देवाची प्राप्ती खोटी. नामदेवा, इतरांचं कशाला, माझंच सांगतो. मी राम अवतारामध्ये गेलो का नाही? वशिष्ठ गुरुजींना शरण गेलो का नाही? विश्वामित्रांना शरण गेलो, वशिष्ठांना शरण गेलो. त्याच्यानंतर कृष्ण अवतारामध्ये सांदीपनी महाराजांच्या आश्रमामध्ये मी गेलोच. जरी माझ्या मुखातून वेद बाहेर पडले असतील परंतु संतांचा आशीर्वाद हा देवापेक्षा काकांबरोबर श्रेष्ठ. हो, म्हणून तुला संतांना शरण जायलाच पाहिजे. कुणाला शरण जाऊ? म्हणे औंध्या नागनाथाला, विसोबा खेतर म्हणून त्यांना शरण जा. तिथं गेल्यानंतर आपल्याला माहिती की विसोबा खेतर हे पिंडीवर पाय देऊन बसले होते. मग ते रागवले. ओ महात्मा, तुम्ही देवावर पाय ठेवून बसले, देवावर पाय ठेवून झोपले खुशाल. ते म्हणले, मग एक काम करा, जिथं देव नाही तिथं माझे पाऊल ठेवा. जिथं जिथं नामदेवरायांनी पाय ठेवले तिथं तिथं महादेव प्रकट झाले. हा दृष्टांत झाल्यानंतर नामदेवराय विसोबा खेतरांना शरण गेले. आणि मग शरण गेल्यानंतर असं काय 7-8-10 वर्ष राहिले मग त्यांनी त्यांना विद्या दिली असं नाही. हो, नुसतं कृपादृष्टीने पाहिलं. हो, हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवाची परी तुके महेशेशी. जीव असतो दिसायला पण ब्रह्माच्या योग्य, शिवाच्या योग्यतेचा तो होतो. असा असणारा सद्गुरूंचा आशीर्वाद, सद्गुरूंची कृपादृष्टी. हो, कृपादृष्टी निहाळिले. हो, आपुले पदी बैसविले, बाप रखमाजे वर विठ्ठले, भक्ताजी दिले वरदान. कृपादृष्टीने संतांनी पाहिलं. मग मात्र तो बोध ठसवला गेला. आणि ठसवला गेल्यानंतर मात्र मग काय अभंग आहे बघा, आपण रोज म्हणतो, ज्ञानदेव उपदेश करून या पाही, सोपान मुक्ताई बोधी येली. मुक्ताईने बोध खेचराशी, मुक्ताईने बोध खेचराशी केला, तेने नाम याला बोधी येले, तेने नाम याला बोधी येले. मुक्ताईने बोध खेचराशी केला, तेने नाम याला बोधी येले, तेने नाम याला बोधी येले. मुक्ताईने बोध खेचराशी केला, तेने नाम याला बोधी येले, तेने नाम याला बोधी येले. मुक्ताईने बोध खेचराशी केला, तेने नाम याला बोधी येले, तेने नाम याला बोधी येले. एकदा सद्गुरूंची कृपादृष्टी प्राप्त झाल्यानंतर साधकाची अवस्था अशी आहे, साधकाची अवस्था अशी होती की त्याला काय करायला लागत नाही, देवच त्याच्याकडनं काय ते करून देतो. हो, एकदा एक महान सिद्ध महात्मा एका दुसऱ्या महात्म्याला भेटतो.
मी म्हणतो महात्माजी मी एक प्रश्न विचारू? म्हणे विचारा. म्हणे आजकाल काय आहे, भगवंताच्या बद्दल प्रेमभाव इतका दाटून येतो की त्या प्रेमभावाच्या भरात मी देवपूजा करायचं विसरून जातो, संध्या करायची विसरून जातो. हे मुद्दाम नाही हा, ते असंच माझ्याकडनं राहून जात. सोडली नाही, सुटली. सोडणं वेगळं आणि सुटणं वेगळं. हो, काय महाराज बोलता, दोन्ही एकच सांगतो. आपण चप्पल दारात काय करतो? सोडून आत येतो, म्हणजे आपण त्याचा त्याग करतो. सुटणं म्हणजे काय? त्यांनी आपला त्याग करणं. कसं? समजा आपल्याला जखम झाली, जखम झाल्यानंतर ती काय करते? जखम खपली धरते, आणि ती खपली काय करते? थोड्या वेळाने हळूहळू हळू एक दिवस असा येतो कधी पडून जाते आपल्याला कळत नाही. मग ती आपण खपली सोडली का खपलीने आपल्याला सोडलं? खपलीने आपल्याला सोडलं. हो, आपण तिला नाही सोडलं, सुटली ती. ती काय झाली? सुटली. पण ती खपली जर मी सोडणार असं म्हणलं आणि बळच जर खपली नखानी उखलून काढली तर काय होणार? जखम होणार. आणि काय बघता माझ्याकडे? हो, म्हणून सोडणं वेगळं, सुटणं वेगळं. तसा एक महात्मा दुसऱ्या महात्म्याला म्हणतो, महाराज मी संध्याआधी कर्म, देवपूजा आधी कर्म सोडलं नाही, पण ते माझ्याकडून सुटलं जातं देवाच्या बद्दल प्रेमभावाने. मग तो महात्मा, दुसरा महात्मा त्यांना काय म्हणतो, महाराज तुम्हाला एक सांगू का? सांगा. आपण विरक्त वेशामध्ये, सद्गुरूंनी आपल्यावर कृपा दृष्टी टाकलेली, सद्गुरूचा अनुग्रह घेऊन आपण या धर्मामध्ये आलेलोय, विरक्त वेशामध्ये आलोय. आता एकदा हित आल्यानंतर आपल्या हातातून भजन करून घेणं किंवा न करून घेणं हे त्याच्या हातात आहे. कसं सांगतो? जसं आपण एखादा मजूर आणला, आता तुम्ही सगळे शेतकरी बऱ्यापैकी, तुम्हाला शेतमजूर लागतातच. समजा ऊस काढायचा आहे, ऊस काढायला मजूर आणले आणि त्यांनी दिवसभरात ऊस जेवढा काढन तेवढा त्यांना काय रोज, किंवा मग अंगावर असतं काही रोजंदारीवर असतं. रोजंदारीवरची माणसं कशी, ते आपलं मग एक कापायचं, मग गडीवर थांबायचं, ऐन काम मोसमामध्ये आलं की मग म्हणायचं थांबा जरा मला पाणी पिऊ द्या. हो, उशिरा यायचं, लवकर जायचं, हे असे आजकाल मजूर झालेत. तसं म्हणे आपण देवाचे मजूर आहे. आता एखाद्या शेतकऱ्यांनी मजूर नाक्यावरून उचलून नेले कुठं शेतात, शेतात नेले आणि त्यांना जर म्हणलं ए तुम्ही काम नाही करायचं, तसंच बसून राहा, मग ते काय असं म्हणणार आहे का, बा आम्ही काम नाही केलं मग आम्हाला रोज देऊ नका, असं म्हणणार आहे का? ए बाबा, तू आम्हाला घेऊन आलाय ना, आमचा आम्हाला रोज दे. मग त्यांनी काम करू नाही तर नाही करू. तसं आपण देवाचे मजूर आहेत. हो, मग ते संत सांगतात, आपण ना ते संन्यासी महात्मा म्हणतात, आपण देवाचे मजूर झालोय. आपण नाका सोडून देवाच्या माग आलो. नाका म्हणजे संसार सोडून आपण देवाच्या माग आलोय, देवाच्या शेतात आलोय. आता हिथं येऊन आपल्याला काम करायला लावायचं त्याच्या हातात आहे. हो, काम केलं तरी त्याला पगार देण्याचे, नाही केलं तरी त्याला पगार देण्याचे. तसं आपण भजन आपल्याकडनं घडू नाहीतर नाही घडू, त्याला आपला पगार द्यायलाच लागेल. ते त्याच्या बापाला पण पगार सुटणार नाही, असं आहे म्हणे. म्हणजे ह्या गोष्टीवरून काय समजतं की भगवंताचं भजन हे मुक्तानी केलं काय आणि नाही केलं काय सारखं. नवे नवे तो भजनाशिवाय काही करतच नाही. हो, किंवा तो जे जे करतो ते भजन आहे. हो, आणि आपल्या भजनामध्ये पण संसार आहे कधी कधी. हो, ते बंडाता ते सुंदर सांगतात. हो, संतांच्या भजनाने हे विश्व ढवळून निघालं. ढवळून ध ध धबधब्यात ढवळलं. ढवळणं म्हणजे काय? प्रकाशित होणं. हो, आपण म्हणतो ढवळा. हो, ते त्याला आपण ढवळा केलं. ढ ढ ढगाचा जर वापरला तर काय होतं? हरिभजनी हे ढवळिले जग. हो, ढवळणं म्हणजे काय? स्वच्छ पाणी असतं, त्याच्यात ते पोरं खेळायला लागले की सगळा गाळ वर येतो, सगळा मिक्स होतो, सगळं गढूळ होतं पाणी. हो, तात्या म्हणतात बरोबर आहे. जे म्हणतात ना हरिभजने हे ढवळिले जग, त्यांचं ढवळाढवळीचंच काम चालू आहे. पुढं जाईन तिथं ढवळाढवळीत जाईन. त्या दिंडीच्या 2 दिंड्या झाल्यात, जाईन त्या सप्त्याचे 2 सप्ते झालेत. हो, हरिभजने हे
ढवळिले जग त्यांच्यासाठी, आणि संतांसाठी मात्र हरिभजनी हे ढवळिले जग. ढवळिले म्हणजे प्रकाशमान केले. बर, पुढं चला. असं आहे. मग नामदेवरायकडनं कधी भजन व्हायचं, कधी नाही व्हायचं, किंवा नवे नवे भजन सोडून दुसरं काही होतच नाही. मग आईचा आग्रह असतो, वयात आले पोरगं, बा आता संसार उभा राहिलाय, पोरं बाळ झाल्यात, काहीतरी काम धंदा केला पाहिजे. मग मातोश्री आली, गोनाई माता म्हणे, नामदेवा, गोनाई म्हणे, नाम्या राहिलासी उदरी, ते ते ओणी मी करी आस तुझी. तू जेव्हापासून माझ्या उदरात राहिला तेव्हापासून मला तुझी आस आहे. मग काय आस आहे? आईची काय आस असते मुलापर्यंत? हिने संसार व्यवस्थित करावा, मुलं बाळ व्यवस्थित पाहावी, एवढीच आस असते, दुसरी काय आस? हो. मग मग कापड घेऊन जाय बाजारासी, गोनाई नामाशी शिकवीत असते. गोनाई नामदेवरायला शिकवू लागली. लोकांचे हे पुत्र संसार करीती, आमुची फजिती केली नामया. नामदेवा, लोकांचे पुत्र संसार करतात, तू मात्र आमची पुरीच फजिती लावली. काही काम धंदा करीत नाही, केलेलं ऐकत नाही, नुसता हरिहरी करतो, विठ्ठल विठ्ठल करतो, काहीतरी करा बाबा. मग नामदेवराय आईला म्हणतात, नामा म्हणे माते ऐके वो वचना, मी गेलो दर्शना नागनाथा. हो, आईला नामदेवराय म्हणतात, मी नागनाथाला दर्शनाला गेलो असताना काय घडलं? अवढ्या देवळी झाला संसार, पारुषला धीर या देहात. या देहाचा धीर आहे, देहाच्या बद्दल आसक्ती सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे निघून गेली. हो, तेव्हुनी तुझं मज तुटला संबंधू, विठ्ठलाचा छंद घेतला म्हणजे. मग शरीराचा संबंध तुटला म्हणजे या शरीराबद्दल जेवढे म्हणून सोयरे त्या सगळ्यांचा संबंध तुटला म्हणजे. हे ऐकून आईला फार दुःख झालं. मग आई विनवण्या करू लागली, नामदेवा असं करू नको, तुझ्याकडून आमच्या फार अपेक्षा आहे. मग फार त्या दोघांचा संवाद आहे, आता त्या गाठ्यामध्येच तुम्ही जाऊन पहा. आणि शेवटी नाही होय नाही होय करता मग नामदेवराय म्हणले, बरं ठीक आहे, लय सारखं भजनामध्ये विक्षेप यायला लागला, म्हणे ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे नक्की सांग. नाही, मग लोकांचे पुत्र संसार करतात, तू पण संसार कर. काय संसार करू? एवढा माल ने बाजारपेठेत विकून आण. हो. मग ही कथा आपण आपल्या आदरणीय भुजंग बाबांच्या श्रीमुखातून ऐकलेली. मग नामदेवराय गेले कापडं घेऊन गेले मंगळवेढ्याला. तर तिथं त्या रानामध्ये सगळी दगडच. हो, नामदेवरायच्या मनात असं आलं, दगड, ऊन, वारा, पाऊस उघडीच असतात मध्ये, ह्यांना थंडी लागत असताना आता बघा कशी थंडी पडेल, जोरदार. हो, मग म्हणे ह्यांना गार लागत असेल, ह्यांना थंडी लागत असेल, ऊन लागत असेल, मग ह्यांना कपडे देऊ आपण. हो, मग नामदेवरायांनी काय केलं, सगळी कपडे टाकली दगडावर. काय बघता माझ्याकडे, सगळी दगडावर कपडे हातरली, आणि तिथे एकाला केला त्यांचा मालक, चांगली मोठी दगड होता, शिळा होता, म्हणे हा राजा दिसतो यांचा, काय का. मग ते म्हणले, राजाजी हे बघा, तुमच्या सगळ्या सैन्याला मी कपडे दिले, मग ह्याचं काय, जे काय माल असेल, ह्या मालाचा जो काय मोबदला आहे तो तुम्ही मला कधी देणार? कुणाला विचारतायत? दगडाला. आता तो काय सांगणार आहे का? हे यांच्या मनानेच म्हणतात, पुढच्या आठवड्याला का? बर, पुढच्या आठवड्या बाजाराला येतो आणि माझे पैसे घेऊन जातो. बरं. आणि तिथं ते मोठा राजा, त्याचं नाव ठेवलं दगडोबा, आणि एक दुसरा मंत्री होता त्याच्यापेक्षा छोटा दगड होता, त्याचं नाव ठेवलं धोंडोबा. हो, धोंडोबा तुम्ही साक्षीदार. हो, आणि साक्षीदार ठेवले. आले घरी. घरी आल्यानंतर दामू शेठ म्हणले, आयुष्य गेलं बाजार करून करून, एवढ्या पटकन माल कधीच विकला नाही. हो, मग नामदेवरायला विचारलं, कुणाला विकला तू माल? नामदेवराय म्हणले, लय मोठा शेठ होता. बरोबर आहे, मोठा दगड होता ना. मग ते म्हणले, लय मोठा शेठ होता, त्याचं लय सैन्य होतं म्हणे, त्या सगळ्या सैन्याला कापड विकून आलो. साक्षीदार केलं रे म्हणे, त्याचा प्रधानजी त्याला साक्षीदार केला नाही. असं. बरं. दामू शेट्टीला वाटलं असेल बाबा कोणी शेठ सावकार, त्यांना भेटले असतील जाऊन. पुढच्या आठवड्यात म्हणले, जा पैसे घेऊन ये. पैसे घ्यायला आल्यानंतर फक्त त्याचा 8 दिवसात सगळी कपडे उडून गेली, काही फाटली. मग हे म्हणले, आमचे पैसे द्या. कोणाला? दगडाला.
आता ते दगड आपल्याला दिसते पण त्यांना दगड दिसतच नव्हता. हे घोटाळा आहे. हो, दगड आपल्याला दिसते. त्यांची अवस्था म्हणजे जनिवनी अवघा देव वासरेचा पुसावा ठाव मग ओळगा तो वासुदेव ऐसा मनी वसुद्यावा भावगा. जनिवनी त्यांना देव दिसत होता. मग त्यांनी मग नाही होय करता पैसे तर काय मिळाना. शेवटी तो धोंडोबा उचलला आणि घरात आणून कोंडून ठेवला. कुणला? दगडाला. हो. दामू शेठ संध्याकाळी घरी आले, बघतात नामदेवराय निवांत बसले. नामदेवा, आणले का पैसे? पैसे नाही तर नाही आणले, पण साक्षीदाराला कोंडून ठेवलाय म्हणून. आता हाय का तमाशा? साक्षीदाराला कोंडून ठेवलाय कुठं? आतल्या घरात. खरं का काय? खरं का खोटं म्हणून दामू शेट्टीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडला तर बघतात तर काय, रात्रीची वेळ होती, तेव्हा बल्बिल नव्हते, परंतु एखादा हॉलिजन लावा एवढा प्रकाश त्या खोलीतून येत होता. का? तो दगड नामदेवरायांनी उचलून आणलेला तो झाला सोन्याचा. अय्यो, एवढा मोठा सोन्याचा दगड पाहिल्यानंतर दामू शेट्टींनी पहिला चिमकोटा काढून बघितला. आपण नक्की जागृत अवस्थेत आहे का स्वप्नात आहे? एवढं सोनं पहिल्यांदाच पाहिलं. चिमकोटा काढून बघतात, आपण तर जागा आहे बाबा. एवढं सोनं पाहिल्यानंतर मग ते नामदेवरायाची मातोश्री गोनाई माता म्हणली, नामदेवा, आजपर्यंत लय शेठ सावकार पाहिले पण तुझ्यासारखा शेठ सावकार कोणीच नाही म्हणे. एका दिवसात एवढी कमाई. हा म्हणे, आमचा असंच असतं. हो, चले तो चांद तक वरना शाम तक. हो, पण नामदेवराय म्हणले नाही, हे आपल्या मालाच्या किमतीचं जेवढं तेवढंच ह्याच्यातलं ठेवा, बाकीचं सगळं वाटून टाका. हो, आता ते तुकोबरायचं प्रमाण आहे, एकदम आठवायचं नाही. मागे काही आईची ऐकली वार्ता, कुबेरा साता जाता वाटी घडी. हो, तुकोबरायांचं प्रमाण आहे, कोणाला आठवलं तर सांगा. मग नामदेवरायांनी सगळं लुटून दिलं ब्राह्मणांच्याकडे. जेवढं आपल्या मालाची किंमत होती तेवढीच ठेवली. असे नामदेवराय. त्यांना ब्रह्मपद प्राप्त, जीवनमुक्त ज्ञानी झाले ते. आणि जीवनमुक्त ज्ञानी झाले आणि मग तिथून पुढे नामदेवरायाचा अधिकार. नामदेवाची या घराशी आणिले तेने लुटी येले द्विजा हाती. तुकोबरायचं प्रमाण. नामदेवाची या घराशी आणिले तेने लुटविले द्विजा हाती. हो, देवाने त्यांच्या घरात पाठवून दिलं पण त्यांनी लुटून दिलं. अशी जीवनमुक्त अवस्था नामदेवरायाला प्राप्त झाली. ना असं जर झालं तरच संतांची भेट आहे. हो, संत भेट म्हणजे जोक. संत भेटीसाठी एक विशिष्ट अवस्था यायला लागते. नामदेवरायांचा प्रसिद्ध अभंग आहे. अभंग असा आहे, ऐसे कैसी आणि भेटत इथे साधू. एकनाथ महाराजांचा. हो, महाराज म्हणतात, ब्रह्म सर्वगत सदा सम, सर्वगत सदा सम, जेथे अनु नाही विषम, जेथे अनु नाही विषम, ऐसे जाणती ते अति दुर्गम, ऐसे जाणती ते अति दुर्गम, त्यांची भेटी होता भाग्य परम, ज्यांची भेटी झाली भाग्य परम, तयांची भेटी झाली भाग्य परम, ज्यांची भेटी झाली भाग्य परम, ऐसे कैसे आणि भेटती ते साधू, ऐसे कैसे आणि भेटती ते साधू, ऐसे कैसे आने भेटती ती साधू, ऐसे कैसे आने भेटती ती साधू, ब्रह्म सर्वगत सदा सम, ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनु नाही विषम, जिथे अनु नाही विषम, ऐसे जाणती ते अति दुर्गम, ऐसे जाणती ते अति दुर्गम, तयाची भेटी झाली भाग्य परम, त्या भेटी
झाली या भाग्य परम त्याची भेटी झाली या भाग्य परम त्याची भेटी झाली या भाग्य परम ऐसे कैसे आने भेटती ते साधू ऐसे कैसे आने भेटती ते साधू भेटती ते साधू भेटती ते साधू. एकनाथ महाराजांनी प्रश्न विचारलेला आहे, ऐसे कैसे आणि भेटती ते साधू. हो, मग ते साधू कसे आहेत, त्या साधूंचा अधिकार कसा आहे, तर पवना घालवेन पालन. पवन म्हणजे वाऱ्याला एक वेळ शिवता येईल, वाऱ्याला अडवता येईल. हो, त्याच्यानंतर पायी चढवेल गगन. रामकृष्णारी महाराज, वा, पायी चढवेल गगन. गगनाला सुद्धा पायी जाता येईल. हो, त्याच्यानंतर काय पुढं, भूत भविष्य कळो येईल वर्तमान. भूत भविष्य वर्तमान सुद्धा काही सिद्धीच्या योगे कळून येईल, परंतु त्या साधूचे न कळे महिमा. हो, चंद्रामृत सुखे सेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. हो, एवढं असलेली कठीण साधू भेट पण नामदेवरायला घडून आली. का घडून आली, मग त्याचं उत्तर तुकोबारायांनी दिलेलं आहे. त्याचं उत्तर असं आहे, ऐशी ऐसे आणि भेटते ते साधू. हो, ज्यांच्या दर्शने तुटे भाऊबंधू, जे का सच्चिदानंदी नित्यानंदू, जे का मोक्ष सिद्धी तीर्थावंदू रे. हो, काय, मन बुद्धी काया वाचा शुद्ध करे. मन शुद्ध करायचं, बुद्धी शुद्ध करायची, काया शुद्ध करायची, वाचा शुद्ध करायची. हो, आता हे सगळ्यासाठी एक काही साधन आहेत. हो, मनात सुद्धा असं आलं नाही पाहिजे एखाद्याचा वाईट व्हावं, अजिबात. हो, ज्यांनी माझ्या संग वाईट वागला त्याचं वाटोळच झालं पाहिजे, असं मनात सुद्धा नाही आलं पाहिजे. मन, हो, मन बुद्धी, बुद्धीचा विषय, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. हो, बुद्धी भगवंताच्या ठिकाणी संलग्न पाहिजे. बुद्धीच्या मध्ये बुद्धीला भगवंताचा चाळा लागला पाहिजे. पुढं काया, हो, मन बुद्धी काया, काया सुद्धा स्वच्छ असली पाहिजे. हो, काही मंडळी असतात बघा, आता वारकऱ्यातला नियम तुम्हाला सांगतो. जर क्वचित लघुशंकेला जायचा प्रसंग आला तर पूर्ण घोट्यापर्यंत पाय धुतले गेले पाहिजे, हात शुद्ध धुतले गेले पाहिजे, कमीत कमी 4 वेळा गुळणा केला पाहिजे. हो, एवढं केलं तरच पुढं आपली काया शुद्ध होते. काही मंडळी आपलं लघवीला जाऊन आल्यानंतर तसंच सगळं वावरतात. मग त्यांना उपमा द्यायची कशाची, काही प्राणी रस्त्यावर असतात की ते खांब दिसले की एक तंगड वर करणार, त्यांचा कार्यक्रम उरकणार आणि तसंच पुढे चालणार. हो, त्यांना त्यांची उपमा आहे, ते सारखेच. हो, सही. त्याच्यामुळं लघवीला गेलं किंवा बाथरूमला जरी शौचाला जरी गेलं तर संपूर्ण हात 2 वेळा धुवायचा आणि 8 वेळा गुळणा करायचा. हो, तरच ही काया शुद्ध होते. जेवण केलं ना 16 वेळा गुळणा करायचा असं शास्त्रात लिहिलं. हो, लोक सांगतात मग आमची दाढच दुखायला लागली, माझीच दुखत होती, तुम्हाला काय सांगा. हो, दाढच दुखायला लागली, अमुकच करायला लागलं, तर मग हे वाचल्यानंतर मला कळलं म्हणे खरंय. काय माझ्यासारख्या काहींना सवय असते किंवा आम्ही जेवल्यानंतर लगेच पाणी पित नाही. हो, थोड्या वेळाने पाणी पितो, त्याच्यामुळे ते तोंड थोडंसं खरकट राहतं. मग ते तोंड खरकट राहिलं की सगळा घोटाळा झाला. मग जेवल्यानंतर 16 वेळा गुळणा करायला लावला. हो, हा, दिती बघा, दितीचं व्रत होतं भागवतामध्ये, पुंसवन नावाचं व्रत आहे. ते मरुदगणाचा जन्म त्याच्या वेळी सांगितलेलं आहे. परीक्षिती राजाने प्रश्न विचारला की म्हणे मरुदगण तर राक्षस आहे, मग ते देव म्हणून कसे झाले. तर मग त्या दितीला कश्यपांनी व्रत सांगितलेलं. दिती म्हणली तुम्ही देवांना चांगलं व्रत सांगता, त्यांनाच जास्त बलवान संतती होते देवांच्या मातील. आदितीला
मला सुद्धा तसलं काहीतरी व्रत सांगा जेणेकरून मला सुद्धा त्या इंद्राला हरवून असा मुलगा होईल. मग तिला व्रत सांगितलं कश्यपांनी, तिने तिचं तंतोतंत पालन केलं. आणि तिचा गर्भ म्हणजे इंद्राला हरवून असाच गर्भ झालता. परंतु एक दिवस काय झालं, तिने फलाहार केला आणि गुळणा न करताच झोपली. तेवढ्याच सापडली इंद्राला. इंद्र सेवाधाऱ्याचं रूप धरून तिच्या सेवेला होता. त्याला सापडली. तेवढ्यात त्यांनी काय केलं, तिच्या गर्भात प्रवेश केला आणि त्या गर्भाचे आपल्या वज्राने 2 तुकडे केले. परंतु ते व्रत केलेलं होतं, व्रताची तपश्चर्या होती, ते गर्भ तसाच राहिला. 2 भागात कापला तर 2 गर्भ झाले. मग त्यांनी त्या गर्भाचे 7 तुकडे केले. 7 तुकडे केल्यानंतर पुन्हा 7 गर्भ झाले. आता म्हणले काय तमाशा आहे. मग त्या 7 तुकड्याचे एका तुकड्याचे पुन्हा 7 तुकडे केले. हो, जेवढे तुकडे करीन तेवढे गर्भ व्हायचे. 7 49 मरुद्गण. हो, मग त्यांचा जन्म झाला आणि ते पुढं इंद्राच्या सेवेला गेले. ते देव म्हणूनच गेले. दितीने काय त्या इंद्राला रागवलं नाही. परंतु मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की एक गुळणा करायचा राहिला म्हणून व्रतामध्ये विघ्न आलं का नाही. असं मन बुद्धी काया शुद्ध करायची, मन शुद्ध करायचं, बुद्धी शुद्ध करायची, वाचेला सुद्धा शुद्धता पाहिजे. वाचेला शुद्धता पाहिजे म्हणजे अगदी नारायण पेठेतल्या माणसासारखं शुद्ध बोलायचं असं नाही. हो, काही माणसं लय अबद्ध बोलतात पण त्याच्यामध्ये प्रेम असतं. हो, आता बघा, गंगाजळ असा शब्द जुन्या काळामध्ये पितळी भांड असायचं मोठ्याच्या मोठं तांब्याचं भांड. त्याच्यामधनं तांब्याचं भांड का किंवा अशी कल्पना केली जायची, तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे शुद्ध समजलं जातं. आणि ते खरंच वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा तांब्याच्या भांड्यात 1-2-3 तास पाणी राहिलं तर ते शुद्ध होतं आपोआप. मग ते तांब्याच्या भांड्यामध्ये रात्री पाणी भरून ठेवायचं, सकाळी त्याने आंघोळ करायची. त्याला आपण काय म्हणायचो, गंगाजळ म्हणायचो. पण त्या गंगाजळचं पुढं चलून आपण केलं काय, गांगाळ. वा वा. हो, आपली माणसं अशीच ना, सरळ शुद्ध काय बोलणारच नाही. हो, सरळ शुद्ध मराठी माणूस बोलन तर तो मराठीच नाही. हो, आता हे शिंदे म्हणतो ना, शिंदेचं आडनाव शिंदे नाही, शिंदी आहे. पण त्या शिंदियाचं आपण केलं शिंदे. हो, असे लई आडनाव आहे की आपण. हा, काय परमान, परमार हे आडनाव आहे. पण त्या परमारचं आपण केलं पवार. हो, असं लई. आता हे मरकळ तीर्थ. मरकळ तीर्थाचं खरं नाव काय माहितीये का, मलहर तीर्थ. जिथं आल्यानंतर इंद्राचा मलहरण झाला, मलहर तीर्थ. त्या मलहर तीर्थाचा आपण केलं मरकळ. हो, तसं काहींच्या वाचेला अबद्धता असते, परंतु वाचेत उच्चारणात अबद्धता हे इथं नाही. ह्याच्यामध्ये आपल्या वाचेच्या योगे दुसऱ्याला कष्ट होईल असं आपण कधीच बोलायचं नाही, तरच वाचा शुद्धी होते. वाचेने कायम हरी नाही. हो, वाचा शुद्धी म्हणजे काय लय शुद्ध बोलायचं असं नाही. हो, खेड्यातली माणसं अडाणी गावंढळ, पण कधी हो काही माणसं अशी खरंच दैववान सदाचार संपन्न असतात ना, चुकून सुद्धा कोणाला वाईट बोलत नाही, चुकून सुद्धा. हो, काही माणसं अशी असतात चुकून सुद्धा कोणाचं चांगलं बोलणं. हो, तो होय त्याचं वाटोळच होईल. झालं, काय गरज आहे कमी नाही. वाचा शुद्धी, एवढं सगळं शुद्ध करायचं. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी. सर्व ठिकाणी भगवंताचं रूप देखून सगळ्यांना नमस्कार करायचा. जनिवनी अवघा देव. पुढं लघुत्व सर्व भावे अंगीकारी. हो, लहानपण देवा देव मुंगी साखरेचा रवा. हो, लघुत्व आजकाल कोणी घ्यायला नको. 4-2 बोल शिकले, 4-2 म्हणता आलं अभंग, मग मी म्हणजे मग सगळ्या कीर्तनकारांचा कीर्तनकार. हो, असं सगळेजण जर मानलं तर ते तुका म्हणे तया देवदूर. हो, देवदूर राहतो. म्हणून लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडी मांडी मी तू पण आयशी थोरी रे. ते तुकोबरायांनी पर्याय दिलाय संत भेटीसाठी. हो, पुढं असं सांगतात,
अर्थ काम चाड नाही चित्ता, मानामान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणोनी नेनता. आणि मग असं झालं, मग साधू भेट देती तया अवचितारे. मग साधू भेटतात महाराज. मग साधू त्यावेळेस भेटतात, त्याच्या आधी भेटलं तर काय होईल ते तुम्हाला कळणार नाही. हो, साधूंची भेट म्हणजे साधूंची भेट प्रत्यक्षात अशी झालीच पाहिजे ना असं नाही. हो, मगाशी मी सांगितलं की साधू म्हणजे आल्यानंतर मग 2-4 वर्ष आपल्याला शिकवणार, मग आपण तसं नाही. एक क्षण त्याच्याकरता साधू प्रकट सुद्धा असले पाहिजे ना असं सुद्धा नाही. हो, स्वप्नात सुद्धा आता तुकोबारायला बोध कुठं झालाय, स्वप्नात झालाय. आणि हे त्यांनी केलेली साधना, त्यांचा अनुभव आहे हा. त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. हो, बघा, साधू भेट देती तयावती तारे. त्याच्या आधी साधू भेटून सुद्धा उपयोग नाही. म्हणून संतांच्या संगतीत असणं वेगळं, संतांच्या संगतीत बसणं वेगळं. शब्द काय आहे? बैसता संताचे संगती. हो, संतांच्या संगतीत बसणं पाहिजे. प्रसंग असा आहे, खरी घटना आहे. एक साधिका होती, हनुमंत भाई पोद्दार म्हणून मोठे संत होऊन गेले उत्तर प्रदेशात. हो, साक्षात भगवंताचा साक्षात्कार त्यांना झालेले. हो, अर्वाचीन म्हणजे आता एक 50-60 वर्षापूर्वीच सांगतो. एक महिला साधक होती, त्यांना फार निष्ठा होती की हे माझे गुरु व्हावेत, परंतु ते फार लांब होते आणि मला संतांचा अनुग्रह व्हावा. मग त्यांनी काय केलं, तरुणपणीचा त्यांचा फोटो तो सिंहासनावर मांडला, पादुका केल्या, गुरुचरण म्हणून त्यांची पूजा करायची आणि अखंड नामस्मरण करायचे. बाकी काही येत नव्हतं. हेच माझे गुरु, गुरूंनी मला सांगितले अखंड नामचिंतन करा. आणि बघा कसं योगायोग असतो. योगायोगी त्याच शहरामध्ये हनुमंत भाई पोद्दारांचं आगमन झालं का कुणास ठाऊक. ते एका साधकाकडे गेले आणि त्या साधकाने त्यांना सांगितलं की एक आमच्या भागामध्ये एक साधिका आहे, ती तुम्हाला गुरु मानते, तिने तुम्हाला कधीच पाहिलं नाही, प्रत्यक्षात कधीच पाहिलं नाही. तुमचा एक फोटो आहे, तुमचं आशीर्वचन पूर्वी रेडिओ होते, त्या रेडिओवर ऐकलं, ते खूणगाठ तिच्या मनात पक्की बसली, सद्गुरूंचं वाक्य ऐकलं, निष्ठा धरली, अखंड नामस्मरण चालू गेली 50-60 वर्ष. तरुणपणात अनुष्ठान सुरू केलेलं आता ती म्हातारी होत चालली. आणि मग आता ती म्हातारी झाल्यानंतर भाईजी पण वयस्करच झाले. आता तरुणपणीचा माणूस आणि म्हातारपणीचा माणूस जरा दिसण्यात फरक येतो. मग भाईजी त्या साधकाला म्हणले, मला त्यांच्याकडे घेऊन चालता का. बघा, तिने साधना केलेली, कधीच पाहिलं नाही साधूला, पण त्यांच्या वचनावर निष्ठा ठेवली. त्या साधूच्या मनात असं आलं की मला तिच्याकडे गेलं पाहिजे. ही ताकद आहे. साधू भेट देती तया अवचितारे. हे तुकोबरायचं प्रमाण आत्ता घडलेलं सांगतो. 50-60 वर्षापूर्वी भाईजी त्यांच्या घरी गेले, त्या साधिकेच्या घरी गेल्यानंतर तिने सुद्धा नमस्कार केला. तिला वाटलं साधू संत महात्मा आहे, कोणी असतील. भाईजींनी पाहिलं की तरुणपणीचा फोटो तिने सिंहासनावर मांडलाय, त्याच्या समोर बसून नामजप सुरू. तर म्हणे, साधिका तू तुझ्या गुरुजींना कधी पाहिलं का. म्हणे, कधीच नाही, फक्त त्यांचं वचन ऐकलं आणि माझ्या मनात असं झालं की आपण अखंड नामस्मरण करावं. मग ते साधू म्हणले, तुला त्यांचं दर्शन घ्यावं असं वाटतं का. भाईजी म्हणले, हो म्हणे, इच्छा तर फार आहे, पण कसं होईल त्यांचं दर्शन. म्हणे, तुला खरं सांगू, तुझ्या फोटोची पूजा करते ना तर मीच. असं म्हणल्यानंतर तुम्ही विचार करा काय तिला वाटलं असेल. गेली 50-60 वर्ष झाली की ज्यांचं वचन ऐकून नामस्मरण आपण करतो, ते स्वतः साक्षात न बोलावता, कोणतं निमंत्रण नाही, ओळख नाही, अचानक तिथं प्रकट झाले. हो, मथुरेच्या मंदिरात फोटो आहे बघा हनुमंत भाई पोद्दारांचा, मूर्ती डायरेक्ट. हो, म्हणजे साधू भेटत येते त्या अवचितारे. तसं नामदेवराय जीवनमुक्त झाले आणि मग मात्र नामदेवरायांची भेट झाली. आणि या प्रसंगामध्ये तीर्थावळीच्या प्रकरणाचा पहिला अभंग.
नामयाचे भेटी ज्ञानदेव आले. नामदेव आले. नामयाच्या भेटी ज्ञानदेव आले. नामयाच्या भेटी ज्ञानदेव आले. लोटांगण घातले नामदेवी. लोटांगण घातले नामदेवी. लोटांगण घातले नामदेवी. नामयाच्या भेटी नामदेव आले. नामयाच्या भेटी ज्ञानदेव आले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले. लोटांगण घातले नामदेवी. लोटांगण घातले नामदेवी. लोटांगण घातले नामदेवी. आताशी आपण पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणावर आलो. आपली वेळ संपली. हो, पण चिंता नसावी. आपल्याला 9 दिवस 8 दिवस अतिशय विस्तीर्णपणे हे प्रकरण पाहिजे. परंतु कोणतंही प्रकरण सांगायचं असलं की त्यात थोडीशी पार्श्वभूमी आपल्या लक्षात पाहिजे. हो, का ज्ञानोबरायला असं वाटलं की नामदेवरायचा संघ आपण करावा, ते काय फुकट आहे? त्याच्या आधी साधना आहे. नामदेवरायची साधना आहे. कधीही कोणत्याही साधकाच्या जीवनामध्ये प्रसंग जर संताच्या भेटीचा आला, संताची भेट म्हणजे आता आपण व्याह्या जावायला भेटतो. हो, त्याच्या मनात असं असतं की ह्यानी काहीतरी आपल्याला द्यावं, आणि ह्याच्या मनात असतं की ह्यानी आपल्याला काय. हो, ती भेट म्हणजे भेट नाही, ते लुटारूपणा आहे. हो, तुकोबारायची बरीच प्रमाणे करी पाहुणेर व्याह्या जावयासी आल्या तिथाशी पाठीमोरा. हो, की सर्वसामान्य जन आहे ना, व्याह्या जावयाचा पाहुणचार करतात का, त्यांच्यापासून काहीतरी मिळतं ना. आल्या तिथाशी पाठीमोरा. हा, अतीत आला तर कोणी साधू संत वारकरी कोण आला, त्याला चुकून तो जर समोरून आला की आपण इकडून निघून जातो. हो, घरात नाही म्हणून सांग असं म्हणतो. असं आहे ना. म्हणून संतांची भेट वेगळी आणि आपल्या पाहुणे मंडळी व्याह्या जावयाची भेट वेगळी. आणि ह्या भेटीच्या मागची पार्श्वभूमी आपण इतक्या वेळ पाहिली. आणि ही पार्श्वभूमी अशी आहे, नामदेवरायाचा अधिकार असा झाला, ज्ञानोबरायला सुद्धा असं वाटलं की आपण त्यांच्या बरोबर राहतो. हो, ही विशेषता आहे. ज्ञानोबराय म्हणजे साक्षात कैवल्याचा पुतळा, साक्षात ज्ञानमूर्ती, साक्षात ज्ञानियांचे राजे. हो, आणि नामदेवराय म्हणजे साक्षात भगवंताचं नाम. हो, ही कहाणी जरी वरवर तुम्हाला दिसत असली तरी ह्याचा मतिता अर्थ लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय हा अंधविश्वासू संप्रदाय नाही, आंधळा संप्रदाय नाही. हो, नाथांच्या हरिपाठामध्ये बघा चरण आहे, कोणाला एकदम आठवत नाही. नाकाविन मोती काय, प्रेमाविन भजन, नाकाविन